गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक मखर म्हटलं की सिद्धेश आर्ट्सचं नाव डोळ्यासमोर येतं। सिद्धेश आर्टचे श्री संतोष रेडकर यांनी यावर्षी देखील पर्यावरणपूरक मखर बाजारामध्ये आणले आहेत। यावर्षी त्यांनी या मखरांसाठी कापडाचं माध्यम निवडलं आहे। यंदाचं वर्ष हे राम मंदिराचं वर्ष म्हणून संपूर्ण इतिहासामध्ये ओळखलं जाईल। याचेच पडसाद सिद्धेश आर्ट्सच्या या मखरांमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतात। अनेक प्रकारची राम मंदिरं त्यांनी या ठिकाणी साकारली आहेत। सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल या दृष्टिकोनातून या ठिकाणी मखरांची किंमत देखील अतिशय वाजवी ठेवली असल्याचं श्री संतोष रेडकर सांगतात। अगदी 2000 रुपयापासून त्यांची मखरं सुरू होतात आणि 2900 रुपयापर्यंत त्याची रेंज आहे। अत्यंत सुंदर, अत्यंत देखणी आणि कलात्मकतेच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम अशा प्रकारचे मखर या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत। जळगावच्या एका संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मायक्रॉन आर्टची मखर देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये थर्माकोल न वापरता पर्यावरणपूरकच गणेशोत्सव झाला पाहिजे, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये असं आग्रही भूमिका श्री संतोष रेडकर घेतात। आपल्याकडचं प्रत्येक मखर हे विघटनशील आहे आणि त्यामुळेच ते पर्यावरणपूरक आहे आणि तरीही ते स्वस्त आणि सुंदर आहे असं श्री संतोष रेडकर सांगतात। पहिलं म्हणजे गणपती बाप्पा मोरया ही विघ्नार्थाची सेवा आहे आणि ती पर्यावरणपूरक आहे आणि सर्व ग्राहकांचे आणि या दर्शकांचे मी अगदी त्यांना आव्हान देतो की आपला ह्या वर्षीचा जो गणेशोत्सव आहे आणि ह्याच्याही अगोदरचे गणेशोत्सव आणि नंतरचे गणेशोत्सव सर्व पर्यावरणपूरक झाले पाहिजेत। सर्व गणपती मखर ही विघटनशील असली पाहिजेत आणि हे माझी एक स्वतःची सगळ्यांना रिक्वेस्ट आहे आणि हे अगदी आग्रहाची रिक्वेस्ट आहे, तर ती सर्वांनी पाळायची आहे आणि त्याच्यामुळे आपलं पर्यावरणाचं संतुलन राहील। ह्या पर्यावरणापासून या येणाऱ्या ज्या म्हणजे वाद म्हणा सर्व ह्या ज्या गोष्टी होतात त्याला आपण सपोर्ट हा झाला पाहिजे पर्यावरणा थ्रू आणि हे सगळं अवॉइड झालं पाहिजे। त्याच्यासाठी मी हे सर्व प्रदर्शन मांडले आणि ह्याच्यातलं सर्व मुख्य आकर्षण म्हणजे केदारनाथ पूर्ण कागदापासून बनवलेलं आहे मखर। मागच्या वर्षी आम्ही राम मंदिर बनवलं होतं, या वर्षी आम्ही कापडाचं माध्यम घेतलं आहे आणि जो रामाचा जो उत्सव वर्ष हे आहे त्याच्यासाठी सर्व घराघरांमध्ये कमीत कमी किमतीमध्ये राम मंदिराचं आकर्षण अशी ही बैठक ही मी बनवली आणि त्यांना ग्राहकांनी देशातनं आणि परदेशातनं पण एवढा ऑनलाईन मला प्रतिसाद दिलाय की म्हणजे रामाला प्रणाम। एवढं म्हणजे मला माहिती नव्हतं की ह्या माध्यमातून आपण किती आपला राम सगळ्या देशभर जगभर पोचू शकतो। तरी ते जे आकर्षक रंगामध्ये जी राम मंदिर आहेत ती बघायला आणि ग्राहकांनी पण त्याचा लाभ घ्यावा, ती बघायला माझ्या प्रदर्शनाला यावं आणि आपला गणेशोत्सव आहे तो फक्त आणि फक्त पर्यावरणपूरक करावा ही माझी नम्र विनंती आहे।